मी तुम्हाला जर म्हटलं महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे ज्या ठिकाणी जायच्या आधी तुम्हाला हा बोर्ड बघायला भेटेल, जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास असेल, बीपी शुगरचा त्रास असेल त्यात जाऊ नका, जर जायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या रिस्कवरती जावा. असं काय त्या मंदिरात की हा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला, मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणार आहे. तर मित्रांनो ते मंदिर आहे पुणे सासवडच्या मध्ये, त्या ठिकाणी एक गाव आहे बोबगाव म्हणून. तर त्या ठिकाणी उंच टेकडीवरती ते मंदिर आहे. मंदिराचं नाव आहे श्री कानिफनाथ मंदिर म्हणून. कानिफनाथांचं ते मंदिर आहे. जे नवनाथ आहेत ना त्यांच्यापैकी एक नाथ म्हणजेच कानिफनाथ. असं मानलं जातं की त्यांचा जन्म हत्तीच्या कानामधून झाला होता. हो, थोडं ऐकायला नवल वाटेल पण हे खरं आहे मित्रांनो. आणि ते जे मंदिर आहे ना 800 वर्षापेक्षा जास्त जुनं ते मंदिर आहे मित्रांनो. हा जो बोर्ड आहे ना मित्रांनो हा का लिहिला होता मी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा जो दरवाजा आहे ना मित्रांनो ते बघून तुम्हाला थोडंसं नवल वाटेल. तर दरवाजाची जी साईज आहे ना फूट मध्ये सांगायचं झालं तर 1 ते 1.5 फूट त्याची साईज आहे. आता फूट म्हणजे आपली जी शाळेची पट्टी होती ना 30 सेंटीमीटरची, हे झालं 1 फूट. लांबीला पण एवढं आणि रुंदीला पण एवढं. आणि जर 1.5 फूट म्हटलं तर थोडी साईज वाढेल लांबीला आणि रुंदीला. तर एवढं डिस्टन्स मध्ये तुम्हाला आत जायचं मित्रांनो. आणि जाण्याची एक ट्रिक आहे, त्याच ट्रिकने तुम्हाला जावं लागेल तरच तुम्ही जाणार. जर तुम्ही सरळ बॉडी घालत असाल तर अजिबात जाणार नाही तुम्ही. भीती का वाटते माणसांना? आतमध्ये जो मंदिराचा स्पेस आहे ना तो पण खूप छोटा आहे, तरी त्या स्पेस मध्ये 40 ते 50 माणसं थांबू शकतात. तर एवढी माणसं आत जातात. एवढ्याशा दरवाजामध्ये तुम्हाला जायचंय, तुम्ही त्या ठिकाणी अडकाल किंवा आतमधून येताना अडकाल, या भीतीनेच अर्धी माणसं तर घाबरून जातात. आतमध्ये जर तुम्हाला कुठला त्रास झाला तर बाहेर काढणं खूप अवघड आहे. म्हणून त्या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे. तुम्ही स्वतःच्या रिस्कवरती त्या ठिकाणी जावा. आणि मित्रांनो आतमधलं वातावरण जे आहे ना गाभाऱ्यातलं एकदम प्रसन्न आहे. मी स्वतः काल त्या ठिकाणी गेलो होतो. त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मी 11 वर्ष आधी एकदा गेलो होतो आणि काल एकदा गेलेलो आहे. मित्रांनो तुम्हाला जर मंदिराच्या गाभाऱ्यात जायचं असेल तर तुम्हाला तुमचा शर्ट काढावा लागतो. चामड्यापासून जी पण वस्तू बनलेली आहे जसं की बेल्ट, तुमचं पाकिट, तुमचं गाड्या, ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी काढावं लागतं आणि मगच तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जावं लागतं. तुम्ही त्या ठिकाणी जाणार का मित्रांनो? आणि त्या दरवाजामधून गाभाऱ्यात जाणार का? आणि जर तुम्हाला मंदिरात जायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे. या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा, खूप छान वाटेल तुम्हाला पण. थँक्यू.